मिथुन राशीचे लोक बाहेरून जितके आनंदी आणि बोलके दिसतात, तितकंच त्यांच्या मनात एक वेगळं जग सुरू असतं. पण ज्योतिष सांगतंय की सध्या मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलतंय. काही लोक अचानक दूर जात आहेत, काही सत्य हळूहळू समोर येत आहेत आणि मनात दडून ठेवलेल्या भावना आता शांत बसायला तयार नाहीत. तुम्हालाही असं वाटतंय का की कोणीच तुम्हाला पूर्णपणे समजू शकत नाही? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीचं ते सत्य जे प्रत्येकाला दिसत नाही, पण ज्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. मिथुन राशी, तुमच्या मनात चालतंय काहीतरी वेगळंच. ज्योतिष सांगतं खरी गोष्ट. मिथुन राशीचे लोक बाहेरून कितीही आनंदी, बोलके आणि मोकळ्या स्वभावाचे दिसले तरी त्यांच्या मनात कायम काहीतरी वेगळं सुरू असतं. प्रत्येक गोष्ट ते फक्त वरवर पाहत नाहीत, तर तिच्या मागचं सत्य, कारण आणि पुढे काय होऊ शकतं याचाही खोल विचार करत असतात. म्हणूनच अनेकदा लोकांना मिथुन राशीची व्यक्ती एका क्षणी खूप उत्साही तर दुसऱ्या क्षणी अचानक शांत वाटतात, कारण त्यांच्या मनात विचारांचे अनेक प्रवाह एकाच वेळी चालू असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांची बुद्धी अतिशय वेगवान असते. कोणतीही गोष्ट पटकन समजून घेणे, परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे आणि लोकांच्या मनातलं ओळखणे ही त्यांची मोठी ताकद असते. पण याच वेगवान विचारांमुळे कधी कधी त्यांचे मन स्थिर राहत नाही. एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करत असल्याने ते स्वतःच गोंधळून जातात. मिथुन राशीचे लोक कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाही. ते आधी समोरच्या व्यक्तीला खूप बारकाईने समजून घेतात. जर एखादी व्यक्ती खोटी किंवा स्वार्थी वाटली तर मिथुन राशीचे लोक शांतपणे अंतर ठेवायला सुरुवात करतात. ते वाद घालण्यापेक्षा निरीक्षण करणे पसंत करतात. त्यामुळे अनेकदा लोकांना त्यांचा स्वभाव समजायला वेळ लागतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक बदल खूप येतात. कधी करिअरमध्ये, कधी नात्यांमध्ये, तर कधी स्वतःच्या विचारांमध्ये. पण विशेष गोष्ट म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी मिथुन राशीचे लोक पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवतात. त्यांना नवीन सुरुवात करण्याची भीती नसते. म्हणूनच जीवनात अनेक वेळा ते स्वतःचा वेगळा मार्ग तयार करताना दिसतात. प्रेमाच्या बाबतीत मिथुन राशीचे लोक खूप भावनिक असतात, पण ते भावना सहज व्यक्त करत नाहीत. त्यांना समजून घेणारी व्यक्ती हवी असते. फक्त बोलण्यात गोडवा असून चालत नाही, तर मनापासून साथ देणारा माणूस त्यांना जास्त महत्त्वाचा वाटतो. एकदा त्यांनी कोणाला मनापासून स्वीकारलं तर ते नात्यासाठी खूप काही करू शकतात. सध्या ग्रहांची स्थिती पाहता अनेक मिथुन राशीच्या लोकांच्या मनात एखादा मोठा निर्णय, भविष्याची चिंता किंवा कोणाबद्दल खोल विचार सुरू असू शकतो. काही जण जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही जण आयुष्यात नवी बदलाची वाट पाहत आहेत. ज्योतिष सांगतं की येणारे दिवस मिथुन राशीसाठी अनेक गोष्टी स्पष्ट करणारे ठरू शकतात. जे आतापर्यंत मनात दडून ठेवलं होतं ते हळूहळू बाहेर येऊ शकतं आणि त्यातूनच नवी दिशा मिळू शकते. मिथुन राशीच्या लोकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनात सतत चालणारा विचारांचा संवाद. ते अनेकदा स्वतःशीच बोलत असतात, स्वतःलाच प्रश्न विचारत असतात आणि प्रत्येक परिस्थितीचा वेगळ्या पद्धतीने विचार करत असतात. म्हणूनच बाहेरून सामान्य दिसणारी गोष्ट त्यांच्या मनात खूप खोलवर परिणाम करून जाते. अनेकदा ते कोणालाही काही न सांगता शांत राहतात, पण आतून मात्र प्रत्येक शब्द आणि प्रत्येक घटना लक्षात ठेवत असतात. मिथुन राशीचे लोक लोकांमध्ये मिसळतात, हसतात, मजा करतात, पण प्रत्येकाशी मन जुळतं असं नसतं. त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेणारे लोक फार कमी भेटतात. त्यामुळे ते सहज कोणालाही आपल्या मनातलं सांगत नाहीत. काही वेळा ते स्वतःच्या भावना विनोदामध्ये लपवतात. लोकांना वाटतं की त्यांना काही फरक पडत नाही, पण प्रत्यक्षात ते खूप संवेदनशील असतात. ही राशी बुद्धिमत्ता आणि संवाद यासाठी ओळखली जाते. एखाद्या विषयावर बोलायला सुरुवात केली तर मिथुन राशीचे लोक समोरच्याला पूर्णपणे गुंतून ठेवू शकतात. त्यांच्याकडे शब्दांची ताकद असते, पण त्याच वेळी ते कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करतात. त्यामुळे काही निर्णय घेताना त्यांना वेळ लागतो. एक मन काहीतरी सांगत असतं तर दुसरं मन वेगळंच काही विचार करत असतं. मिथुन राशीच्या लोकांना आयुष्यात एकाच प्रकारचं वातावरण फार काळ आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवीन शिकायचं असतं, नवीन लोक भेटायचे असतात आणि नवीन अनुभव घ्यायचे असतात. म्हणूनच ते एकाच जागी किंवा एकाच विचारात अडकून राहत नाहीत. त्यांच्या आयुष्यात बदल हा नेहमीच महत्त्वाचा भाग असतो.
कधी कधी मिथुन राशीचे लोक स्वतःपासून दूर जातात. ते लोकांमध्ये असूनही एकटेपणा अनुभवतात, कारण त्यांना फक्त बोलण्यासाठी माणसं नको असतात, तर मन समजून घेणारी साथ हवी असते. त्यांच्या मनात अनेक स्वप्न असतात, पण ती प्रत्येकाला दिसत नाहीत. ते स्वतःचं खरं रूप फार कमी लोकांसमोर उघड करतात. आर्थिक बाबतीत मिथुन राशीचे लोक हुशार असतात, पण त्यांचा मूड आणि विचार सतत बदलत असल्यामुळे कधी अचानक खर्च वाढतो, तर कधी ते खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यांना पैशापेक्षा स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता जास्त महत्त्वाची वाटते. म्हणूनच ते फक्त पैसा मिळवण्यासाठी कोणतंही काम करत नाहीत. त्यांना कामात उत्साह आणि नवीनपणा हवा असतो. मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही नाती अशी असतात जी ते कधी विसरत नाहीत. जरी त्यांनी बाहेरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तरी मनात कुठेतरी जुन्या आठवणी जिवंत राहतात. ते सहज कोणावर प्रेम करत नाहीत, पण एकदा मन जडलं की त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट त्यांच्या लक्षात राहते. ज्योतिषानुसार येणाऱ्या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. काही अपूर्ण गोष्टी पूर्ण होण्याची शक्यता आहे. जे लोक सतत मानसिक तणावात होते, त्यांना हळूहळू स्पष्टता मिळू शकते. काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात, ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे मोठा बदल घडू शकतात. मिथुन राशीचे लोक नशिबावर कमी आणि स्वतःच्या बुद्धीवर जास्त विश्वास ठेवतात. पण जेव्हा ते मन शांत ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेतात, तेव्हा त्यांना थांबवणं खूप कठीण होतं. त्यांच्या आयुष्यातील खरी ताकद त्यांच्या विचारांमध्ये आणि परिस्थितीशी जुळून घेण्याच्या क्षमतेमध्ये लपलेली असते. मिथुन राशीच्या लोकांच्या स्वभावात एक विशेष गोष्ट दिसून येते. ती म्हणजे ते प्रत्येक गोष्ट दोन वेगवेगळ्या बाजूंनी पाहतात. एखाद्या व्यक्तीवर लगेच मत बनवण्याऐवजी ते त्या व्यक्तीच्या बोलण्यातला अर्थ, वागण्यातला बदल आणि परिस्थिती मागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा ते इतरांपेक्षा जास्त वास्तववादी विचार करतात. त्यांना फक्त वरवरचं आकर्षण महत्त्वाचं वाटत नाही, तर गोष्टींच्या मागचं सत्य जाणून घ्यायची उत्सुकता असते. मिथुन राशीचे लोक आयुष्यात खूप लोकांना भेटतात, पण प्रत्येकाला मनात जागा देत नाहीत. त्यांचं मन जिंकण्यासाठी फक्त गोड बोलणं पुरेसं नसतं. त्यांना प्रामाणिकपणा आणि समजून घेण्याची भावना महत्त्वाची वाटते. जे लोक खोटं बोलतात किंवा वारंवार चेहरा बदलतात, त्यांच्यापासून मिथुन राशीचे लोक हळूहळू दूर जाऊ लागतात. ते शांत राहतात, पण कोणाचा स्वभाव ओळखायला त्यांना जास्त वेळ लागत नाही. या राशीच्या लोकांना अनेकदा रात्री उशिरापर्यंत विचार करण्याची सवय असते. भूतकाळातील घटना, भविष्यातील शक्यता आणि सध्याच्या आयुष्याबद्दलचे प्रश्न त्यांच्या मनात सतत फिरत असतात. म्हणूनच ते बाहेरून थकलेले नसले तरी मानसिकरित्या खूप दमलेले असू शकतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात खोलवर काहीतरी सुरू असतं. हे फार कमी लोकांना जाणवतं. मिथुन राशीचे लोक परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात, पण त्याचा अर्थ ते कमकुवत आहेत असा होत नाही. उलट बदल स्वीकारण्याची ताकद त्यांच्यात इतरांपेक्षा जास्त असते. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर ते जास्त काळ एका दुःखात अडकून राहत नाहीत. काही काळ स्वतःला शांत ठेवून ते पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या आयुष्यात अचानक आलेली माणसं अनेकदा मोठा प्रभाव टाकतात. काही लोक त्यांना प्रेरणा देतात, तर काही लोक त्यांना आयुष्याचा कठीण धडा शिकून जातात. पण प्रत्येक अनुभवातून मिथुन राशीचे लोक काहीतरी नवीन शिकतात. म्हणूनच वेळेनुसार त्यांचा स्वभाव अधिक परिपक्व होत जातो. मिथुन राशीच्या लोकांना स्वातंत्र्य खूप प्रिय असतं. त्यांना सतत नियंत्रणात ठेवणं किंवा प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणं आवडत नाही. ते स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला पसंत करतात. जर कोणीतरी त्यांच्या विचारांचा आदर केला, तर ते त्या व्यक्तीशी खूप जास्त जोडले जातात. पण जर त्यांना सतत कमी लेखलं गेलं, तर ते शांतपणे दूर जाणं पसंत करतात. करिअरच्या बाबतीत मिथुन राशीचे लोक एका चौकटीत अडकून राहणारे नसतात. त्यांना नवीन कल्पना, वेगळं काम आणि सतत काहीतरी शिकण्याची संधी हवी असते. म्हणूनच लेखन, मीडिया, अभिनय, व्यवसाय, मार्केटिंग, सोशल मीडिया किंवा लोकांशी संवाद साधण्याशी संबंधित क्षेत्रामध्ये ते चांगलं यश मिळवू शकतात. त्यांच्या बोलण्यामध्ये अशी ऊर्जा असते जी लोकांचं लक्ष वेधून घेते. मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात, पण जे मिळतं ते अनुभवातून आणि मेहनतीतून मिळतं. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची किंमत जास्त कळते. अनेकदा सुरुवातीला लोक त्यांना गंभीरपणे घेत नाहीत, पण वेळ गेल्यावर त्यांची क्षमता सगळ्यांसमोर स्पष्ट होते.
ज्योतिषशास्त्रानुसार सध्या मिथुन राशीच्या लोकांनी स्वतःच्या मनाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. काही निर्णय घाईत घेण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणं फायदेशीर ठरू शकतं. काही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. तसेच काही लोकांच्या आयुष्यात नवीन ओळखी किंवा नवीन संधी अचानक येऊ शकतात, ज्या पुढे महत्त्वाची भूमिका निभावतील. मिथुन राशीचे लोक आयुष्यात कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या मनात नेहमी एक वेगळं जग सुरू असतं. ते स्वप्न पाहतात, विचार करतात, निरीक्षण करतात आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहतात. म्हणूनच अनेकदा त्यांची खरी ताकद लोकांना उशिरा समजते. मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यातील एक मोठं रहस्य म्हणजे ते स्वतःच्या भावना पूर्णपणे कोणासमोरही सहज उघड करत नाहीत. त्यांच्या मनात कितीही वादळ सुरू असलं तरी ते बाहेरून स्वतःला सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेकदा लोक त्यांच्या वेदना किंवा संघर्ष ओळखू शकत नाहीत. ते स्वतःच्या मनाला समजावत राहतात आणि प्रत्येक अडचणीतून स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. मिथुन राशीचे लोक खूप निरीक्षक असतात. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती कशी बोलते, तिच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात आणि तिच्या वागण्यात किती सातत्य आहे हे ते जास्त लक्षात ठेवतात. त्यामुळे कोणीतरी खोटं बोलत असेल किंवा फक्त उपयोगासाठी जवळ येत असेल तर मिथुन राशीचे लोक ते हळूहळू ओळखू लागतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. पण एकदा मनातून कोणाला दूर केलं तर पुन्हा पूर्वीसारखं नातं ठेवणं त्यांच्यासाठी कठीण होतं. या राशीच्या लोकांना काही वेळा स्वतःच्या विचारांमुळेच मानसिक थकवा जाणवतो. कारण ते प्रत्येक गोष्ट खूप खोलवर विचार करतात. साधी घटना असली तरी तिच्या मागे अनेक शक्यता शोधत बसतात. त्यामुळे त्यांचं मन सतत व्यस्त राहतं. काही मिथुन राशीचे लोक अचानक शांत होतात किंवा लोकांपासून अंतर ठेवू लागतात, कारण त्यांना स्वतःच्या मनाला वेळ द्यायचा असतो. मिथुन राशीचे लोक खूप पटकन कंटाळतात. जर एखाद्या गोष्टीत नवीनपणा राहिला नाही तर त्यांचं मन तिथून हळूहळू दूर जाऊ लागतं. म्हणूनच त्यांना सतत प्रेरणा, बदल आणि नवीन अनुभवांची गरज असते. त्यांना एकाच पद्धतीचं आयुष्य फार काळ आवडत नाही. नवीन ठिकाणं, नवीन कल्पना आणि वेगळ्या प्रकारचे लोक यांच्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते. त्यांच्या आयुष्यात काही निर्णय असे असतात जे कोणालाही न सांगता अचानक घेतात. बाहेरून लोकांना वाटतं की हा बदल अचानक झाला, पण प्रत्यक्षात मिथुन राशीचे लोक त्या गोष्टीचा विचार खूप आधीपासून करत असतात. ते योग्य वेळ येईपर्यंत शांत राहतात आणि मग एकदम पुढचं पाऊल टाकतात. नात्यांमध्ये मिथुन राशीचे लोक मानसिक जुळवणूक खूप महत्त्वाची मानतात. फक्त वेळ घालवण्यासाठी ते कोणासोबत राहत नाहीत. त्यांना अशी व्यक्ती हवी असते जी त्यांच्याशी मनमोकळं बोलू शकेल, त्यांचे विचार समजून घेईल आणि त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. जर त्यांना खरं प्रेम आणि आदर मिळाला तर ते त्या नात्यात खूप प्रामाणिक राहतात. कधी-कधी मिथुन राशीचे लोक स्वतःला समजून घेण्यात वेळ घालवतात. त्यांचं मन एका दिशेने स्थिर राहत नाही. काही दिवस ते खूप प्रेरित असतात, तर काही दिवस पूर्ण शांत राहून स्वतःच्या जगात हरवलेले दिसतात. पण त्यांच्या आतमध्ये सतत काहीतरी निर्माण होत असतं. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात. कामाच्या क्षेत्रात मिथुन राशीचे लोक एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळू शकतात. त्यांची बुद्धी जलद चालत असल्यामुळे ते पटकन नवीन कौशल्य शिकतात. लोकांशी संवाद साधणे, कल्पना मांडणे आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे ही त्यांची मोठी ताकद असते. त्यामुळे अनेकदा ते इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडतात आणि त्यात स्वतःची ओळख तयार करतात. ज्योतिषशास्त्र सांगतं की येणाऱ्या काळात मिथुन राशीच्या लोकांसाठी काही गोष्टी अचानक स्पष्ट होऊ शकतात. जे प्रश्न खूप दिवस मनात होते त्यांची उत्तरं मिळू शकतात. काही अपूर्ण नाती किंवा अर्धवट राहिलेल्या गोष्टी पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. तसेच काही लोकांच्या आयुष्यात असा बदल होऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या विचारसरणीत मोठा फरक पडेल. मिथुन राशीचे लोक आयुष्याला फक्त जगत नाही तर प्रत्येक अनुभवातून काहीतरी समजून घेत पुढे जातात. त्यांच्या मनात नेहमी काहीतरी नवीन तयार होत असतं. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना जितकं दिसतं त्यापेक्षा खूप जास्त खोल आणि रहस्यमय असतं. मिथुन राशीच्या लोकांबद्दल एक गोष्ट कायम खरी ठरते, ती म्हणजे ते आयुष्यात प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिकतात. कोणाचं अंधपणे ऐकून निर्णय घेणं त्यांना आवडत नाही. ते स्वतः परिस्थिती पाहतात, लोकांना समजून घेतात आणि मगच एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही निर्णय उशिरा घेतले जातात, पण ते विचारपूर्वक आणि वास्तवाशी जोडलेले असतात. मिथुन राशीच्या लोकांना शब्दांची ताकद चांगली माहीत असते.
ते बोलताना फक्त वाक्य बोलत नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होईल याचाही विचार करत असतात. म्हणूनच काही मिथुन राशीचे लोक सहज लोकांना प्रेरित करू शकतात, तर काही आपल्या बोलण्याने कोणाचं मन शांत करू शकतात. त्यांचं व्यक्तिमत्व अनेक थरांनी बनलेलं असतं. पहिल्यांदा भेटणाऱ्या व्यक्तीला त्यांचा फक्त एक भाग दिसतो, पण त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी वेळ लागतो. या राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच मानसिक ताकद असते. आयुष्यात कितीही वेळा निराशा आली तरी ते कायम एका आशेवर टिकून राहतात की पुढे काहीतरी चांगलं होणार आहे. म्हणूनच ते पूर्णपणे हार मानणाऱ्यांपैकी नसतात. काही काळ शांत राहून ते पुन्हा नव्याने जोमाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष लोकांना दिसत नाही, कारण ते स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करत नाहीत. मिथुन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या मनाशीच लढत असतात. त्यांना एकाच वेळी अनेक स्वप्न पूर्ण करायची असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही वेळा गोंधळ निर्माण होतो. कोणती दिशा निवडावी, कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा किंवा कोणता निर्णय योग्य ठरेल याबद्दल ते खूप विचार करतात. पण जेव्हा त्यांना एखादी गोष्ट मनापासून पटते, तेव्हा ते पूर्ण ताकदीने त्या दिशेने काम करतात. त्यांच्या आयुष्यात काही लोक फक्त काही काळासाठी येतात, पण त्यांचा प्रभाव खूप मोठा राहतो. मिथुन राशीचे लोक प्रत्येक नात्यातून काहीतरी शिकतात. कोणीतरी त्यांना विश्वास शिकवतो, तर कोणीतरी अंतर ठेवण्याची गरज समजावतो. त्यामुळे वेळेनुसार ते अधिक सावध आणि समजूतदार बनतात. एक वेळ अशी येते की ते लोकांना सहज ओळखू लागतात आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे त्यांना स्पष्ट कळू लागतं. मिथुन राशीच्या लोकांना सतत स्वतःमध्ये बदल घडवायला आवडतं. त्यांना एकाच विचारात किंवा जुन्या पद्धतीत अडकून राहणं आवडत नाही. म्हणूनच काही वेळा लोकांना त्यांचा स्वभाव बदलतोय असं वाटतं, पण प्रत्यक्षात ते परिस्थितीनुसार स्वतःला अधिक मजबूत बनवत असतात. त्यांना जीवनात पुढे जात राहणं महत्त्वाचं वाटतं. काही मिथुन राशीचे लोक बाहेरून खूप आत्मविश्वासू दिसतात, पण आतून ते स्वतःला सतत प्रश्न विचारत असतात. मी योग्य करतोय का? लोक खरंच माझ्यासोबत आहेत का? किंवा भविष्यात काय होईल? असे अनेक विचार त्यांच्या मनात फिरत असतात. त्यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा त्यांना योग्य वातावरण आणि समजून घेणारी माणसं मिळतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने खुलू लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी पुढचा काळ काही महत्त्वाच्या जाणीवा घेऊन येऊ शकतो. काही गोष्टी ज्या आतापर्यंत अस्पष्ट होत्या, त्या आता स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या निर्णयांचं खरं महत्त्व समजू शकतं. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होऊ शकते, तर काहींना नवीन संधीमुळे जीवनाची दिशा बदलताना दिसू शकते. मिथुन राशीचे लोक आयुष्यभर स्वतःला शोधत राहतात. ते फक्त जगण्यासाठी जगत नाही, तर प्रत्येक अनुभवामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्या मनात कायम काहीतरी नवीन चालू असतं. त्यांचं जग इतरांना दिसतं त्यापेक्षा खूप मोठं आणि विचारांनी भरलेलं असतं. मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट सतत दिसून येते, ती म्हणजे त्यांना स्वतःची खरी किंमत उशिरा समजते. सुरुवातीला ते अनेकदा इतरांना खुश ठेवण्याचा, नातं टिकवण्याचा किंवा प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. पण वेळ जसजसा पुढे जातो, तसतसं त्यांना जाणवतं की प्रत्येक व्यक्ती त्यांच्या मनासारखी स्वच्छ नसते. त्यानंतर त्यांच्या स्वभावात एक वेगळी परिपक्वता येऊ लागते. ते कोणालाही लगेच जवळ करत नाहीत आणि स्वतःच्या शांततेला जास्त महत्त्व देऊ लागतात. मिथुन राशीचे लोक शब्दांपेक्षा संकेत जास्त समजतात. एखादी व्यक्ती किती वेळ देते, तिच्या वागण्यात किती सातत्य आहे आणि अडचणीच्या काळात ती कशी उभी राहते हे ते बारकाईने पाहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी नातं फक्त बोलण्यात नसतं, तर कृतीमध्ये असतं. म्हणूनच खोटेपणा, दुर्लक्ष किंवा सतत बदलणारं वागणं त्यांना आतून दूर करतं. ते लगेच भांडण करत नाहीत, पण मनातून शांतपणे मागे हटतात. या राशीच्या लोकांना एक वेगळंच आकर्षण असतं. लोक त्यांच्याकडे सहज खेचले जातात, कारण त्यांच्या बोलण्यात ऊर्जा असते, विचारांमध्ये वेगळेपणा असतो आणि व्यक्तिमत्वात एक प्रकारचं रहस्य असतं. पण अनेकांना त्यांचं बाहेरचं रूप दिसतं, आतल्या संघर्षाची कल्पना नसते. मिथुन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या मनातील भीती, चिंता किंवा तुटलेपण लपून सामान्य राहण्याचा प्रयत्न करत असतात. मिथुन राशीचे लोक एकाच वेळी खूप स्वप्न पाहतात. त्यांना आयुष्यात फक्त साधं, स्थिर जीवन नको असतं, तर काहीतरी वेगळं करायचं असतं. म्हणूनच ते कधी अचानक नवीन काम सुरू करतात,
नवीन दिशा निवडतात किंवा स्वतःला पूर्ण बदलून टाकतात. लोकांना त्यांचे निर्णय अनपेक्षित वाटतात, पण त्यांच्या मनात त्या बदलाची प्रक्रिया खूप आधीपासून सुरू असते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे परिस्थितीतून बाहेर पडण्याची क्षमता. एखाद्या गोष्टीमुळे ते आतून खूप तुटलेले असले तरी ते कायम तसंच राहत नाही. काही काळ स्वतःला वेळ देऊन ते पुन्हा उभे राहतात. म्हणूनच मिथुन राशीचे लोक अनेकदा आयुष्यात 2-3 वेळा पूर्णपणे बदललेले दिसतात. प्रत्येक वेळी त्यांचा विचार अधिक खोल आणि स्वभाव अधिक मजबूत झालेला असतो. मिथुन राशीच्या लोकांना स्वतःचं स्वतंत्र जग आवडतं. काही वेळा ते अचानक सोशल मीडियापासून, लोकांपासून किंवा गोंगाटापासून दूर जातात. कारण त्यांना स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी एकांताची गरज असते. त्या काळात ते खूप विचार करतात, स्वतःला समजून घेतात आणि पुढे काय करायचं याचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांचा शांतपणा हा कमकुवतपणा नसून स्वतःला सावरण्याचा मार्ग असतो. करिअरच्या बाबतीत मिथुन राशीचे लोक एका ठिकाणी थांबणारे नसतात. त्यांना सतत नवीन कल्पना सुचत राहतात. ते लोकांशी बोलण्यात, नवीन संधी शोधण्यात आणि वेगळ्या पद्धतीने काम करण्यात तरबेज असतात. त्यामुळे डिजिटल क्षेत्र, कंटेंट क्रिएशन, पत्रकारिता, व्यवसाय, अभिनय, लेखन किंवा कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रामध्ये ते वेगळी ओळख निर्माण करू शकतात. त्यांच्या मनात कायम काहीतरी नवीन निर्माण करण्याची इच्छा असते. मिथुन राशीचे लोक आयुष्यात अनेक वेळा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात, पण प्रत्येक वेळी ते काहीतरी शिकून पुढे जातात. त्यामुळे एक वेळ अशी येते की ते कोणालाही सहज आपल्या आयुष्यात प्रवेश देत नाहीत. त्यांना आता शब्दांपेक्षा वागण्यातला प्रामाणिकपणा महत्त्वाचा वाटू लागतो. जे लोक त्यांना मनापासून समजून घेतात, त्यांच्यासाठी मात्र मिथुन राशीचे लोक खूप खास ठरतात. ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या विचारांमध्ये मोठा बदल दिसू शकतो. काही गोष्टी ज्या आतापर्यंत फक्त मनात होत्या, त्या आता प्रत्यक्ष कृतीत येऊ शकतात. काही लोक स्वतःच्या स्वप्नांसाठी मोठं पाऊल उचलू शकतात. तसेच काही जुन्या गोष्टींपासून पूर्णपणे पुढे जाण्याची वेळ येऊ शकते. हा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा आणि आतल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा ठरू शकतो. मिथुन राशीचे लोक कधीच पूर्णपणे साधे नसतात. त्यांच्या मनात कायम एक वेगळं विश्व चालू असतं. विचारांचं, स्वप्नांचं, आठवणींचं आणि भविष्यात काहीतरी मोठं करण्याच्या इच्छेचं. म्हणूनच त्यांना समजून घेण्यासाठी फक्त त्यांचं बोलणं, ऐकणं पुरेसं नसतं, तर त्यांच्या शांततेत दडलेलं अर्थही समजून घ्यावे लागतात. मिथुन राशीबद्दल सांगितलेल्या या गोष्टींपैकी किती गोष्ट तुमच्या स्वभावाशी जुळतात हे नक्की सांगा. तुमच्याही मनात सतत विचारांचं वादळ सुरू असतं का? लोकांसमोर हसत असताना आतून काहीतरी वेगळं चालू असतं का? आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची सवय आहे का? जर या गोष्टी तुम्हाला स्वतःसारख्या वाटल्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या राशीबद्दल अजून अशाच खोल आणि सत्य गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यात सध्या कोणता विचार सर्वात जास्त चालू आहे हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कारण कधी कधी आपल्या मनातलं व्यक्त करणं हीच नवीन सुरुवात असते.